नमस्कार, मी हरिदास पवार. हा जो तुम्हाला दिसतो नदी घाट तो आहे कोल्हापूरातील पंचगंगा नदी. आणि हा जो समोरचा पूल दिसतो तो छत्रपती शिवाजी महाराज पूल. पाण्याची पातळी खूपच कमी झाल्याने पाहू शकता किती परिस्थिती वाईट आहे पाण्याअभावी. पाणी नदीत नसल्यामुळे पुरातत्व मंदिरे देखील उघडी झालेली आहेत. ती 12 महिने पाण्यात असलेली मंदिरे ते पूर्णपणे अशी उघडी पडलेली आहेत. जुने बांधकामाची मंदिर आहेत, शंकराच्या मंदिर आहेत, ब्रह्मदेवाचे येथे मंदिर आहे. तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. कधी काळी पावसाळ्यात फुल अशी भरलेली नदी, धोक्याच्या पातळीवरून वाहणारी नदी सध्याच्या 2026मध्ये पूर्णपणे आटलेली आहे. पाहू शकता तुम्ही. पिण्याचे पाणी फक्त उपलब्ध आहे. पाहू शकता पूर्ण हे पुरातत्व मंदिर आहेत. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ डिटेलमध्ये पहा. हे पुरातत्व मंदिर आहे. ते छोटे मंदिर दिसते ना, ते ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. भारतात फक्त 2च ठिकाणी मंदिर आहेत. आपल्या इथे कोल्हापूरमध्ये एक मंदिर आहे आणि एक आहे ते बाहेर उत्तर प्रदेशमध्ये एक मंदिर आहे ब्रह्मदेवाचे. हे पाहू शकता ते ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही इथे अवश्य जाऊन भेट द्या. कारण एकदा पाऊस आला आणि पाऊस आला पाण्याच्या खाली मंदिरे गेले तुम्हाला त्या मंदिराचे नंतर दर्शन होणार नाही. पाहू शकता किती जबरदस्त अशी जुन्या काळातील मंदिर आहे. बांधकाम पण अजून जबरदस्त आहे. काही मंदिरे पडलेली आहेत, पडण्याच्या स्थितीत आहेत, पण आणखीनही मंदिरे शाबूत आहेत. पूर्ण असे नदीत किनाऱ्या महादेवाच्या पिंडीचे भरपूर मंदिर आहेत. तर इथे 2-3 मंदिरे असे पडलेली आहेत. तर पाहू शकता ही 12 महिने मंदिरे पाण्याखाली असतात. पण यावेळेस पाऊस लांबल्यामुळे पाण्याची नदी पातळीतील पाण्याची पातळी भरपूर कमी झाल्याने हे मंदिरे तुम्हाला बघण्यास मिळत आहे. आपणास वेळ असेल तुम्ही सहकुटुंब जाऊन तुम्ही या मंदिराला भेट द्या व दर्शन घेऊन या. पाहू शकता ही मंदिरे. पूर्ण हा व्हिडिओ डिटेलमध्ये पहा.